सुरुवात करूया महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांना। लोकसभेचा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभेमधून निलंबन करण्यात आलेलं आहे। लोकसभा कामकाज गोंधळ प्रकरणी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केलेलं आहे। सुप्रिया सुळे यांच्याबरोबर शशी थरूर, कीर्ती चिदंबरम यांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे। आज पुन्हा 49 खासदारांना निलंबित करण्यात आले। दोन्ही सभागृहातून मिळून 141 खासदारांना काल आणि आज या 2 दिवसात निलंबित करण्यात आले। खासदारांच्या निलंबनाबाबत चर्चा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा भंगावरून निवेदनाकरता देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी गोंधळ घातला। यानंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला। हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले राजेंद्र अग्रवाल यांनी मंजूर केला। काही वेळापूर्वीच आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी या संदर्भात फोनवरून बातचीत केली। बघूया त्या काय म्हणाल्या। मी आणि अमोल दादा कोल्हे हे एकत्रच होतो। महाराष्ट्राच्या कांद्याचा जो प्रश्न होता त्याच्याबद्दल आम्ही चर्चा मागत होतो आणि ती मागणत असताना अमोल दादा आणि मी उभं राहून महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही दोघेही करत होतो। आणि सगळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे फैजल, काँग्रेस पक्षाचे सगळे सहकारी आणि काही लोकांची मागणी होती की जी तो परवा हल्ला झाला त्याच्यावर चर्चा, आणि अशा 2 चर्चेची मागणी आम्ही करत होतो। अमोल दादा आणि मी पूर्ण ताकदीने कांद्याचा प्रश्न कसा ऐरणीवर आहे, महत्वाचा आहे त्याच्यासाठी लढत होतो आणि त्याच्यासाठी आम्हाला दोघांनाही आणि अनेक खासदारांना निलंबन केलेलं आहे। म्हणजे शेतकऱ्यांची पण मागणी आता या सरकारला ऐकवायची नाहीये, असं दुर्दैव चित्र या देशात झालेलं आहे आणि पूर्णपणे संविधानाच्या विरोधात चाललंय। काय आम्ही मागणी केली म्हणजे माझा अमोल दादांचा ट्रॅक रेकॉर्ड सगळ्यांनी पाहिलेला आहे। पण कांद्याचा प्रश्न आणि शेतकऱ्याला आम्ही पैसे मागतोय, सरसकट कर्जमाफी मागतोय म्हणून आमचं निलंबन केलंय। दडपशाही आहे ना, लोकशाही राहिली आहे कुठे? ही लोकशाही राहिलीच नाहीये ना, दडपशाहीच पाहिजे। त्यांना ऑपोजिशन नकोच आहे। म्हणजे नाहीतर आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी पाठवायची। लढायला लागले तर जे निवडून आले तर त्यांना पार्लमेंटमधून हद्दपार, म्हणजे जो प्रश्न विचारणार तो पार्लमेंटच्या बाहेर आणि जो शिव्या घालणार तो आतमध्ये राहणार। हे दुर्दैव चित्र असं झालंय। सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ते आपण आता ऐकलं। आता खासदार अमोल कोल्हे यांच्याशी जेव्हा आम्ही फोनवरून बोललो ते काय म्हणाले तेही ऐकूयात। हे अतिशय दुर्दैवी आहे। आतापर्यंत मी आणीबाणी विषयी ऐकलं होतं, आज ती आणीबाणी अनुभवली। म्हणजे कांद्याची जी निर्यात बंदी झालेली आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कंबरड मोडलेलं आहे। गेली 8-9 वर्ष कांद्याला भाव नाही। मागे 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं, ती खरेदी झालेली नाही। आणि आता आधी 40% निर्यात शुल्क लादलं आणि आता पूर्ण निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव कोलमडलेले आहेत। कांदा उत्पादक शेतकरी संकटात आलेला आहे आणि त्यासाठी ही आम्ही मागणी करत होतो की यावर आम्हाला चर्चा हवी आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारनं तात्काळ निर्यात बंदी उठवावी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही आम्ही मागणी करत होतो। पण या सरकारला शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाहीये, शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते समजूनच घ्यायचं नाहीये आणि त्याच्यावर आमच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। माझी आणि सुप्रियाताईंची आग्रही मागणी होती की शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करा, शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी द्या। अवकाळीने शेतकरी नाडला गेलेला आहे। सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल आणि आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तर सगळी स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे। पण सरकारला चर्चाच करायची नाहीये। सरकारने सरळ सरळ आम्हाला निलंबनाची नोटीस दिली। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर नागपूर विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अवघ्या काही वेळात सुरू होणार आहे बैठक। विवेक फणसळकर हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। दिशा सालियन प्रकरण, त्यासोबतच ललित पाटील ड्रग्स प्रकरण यामध्ये नेमकी भूमिका काय आहे, तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे याचा आढावा घेतला जाणार आहे। मुंबई पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केलेली आहे त्याबद्दलची तंबूत माहिती गृहमंत्र्यांना दिली जाणार आहे। गृहमंत्री आज ललित पाटील प्रकरणावर आणि दिशा सालियन प्रकरणावर महत्त्वाचं भाष्य करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया। अजित,
महत्त्वाची घडामोड आहे. फणसळकर गृहमंत्र्यांना भेटणार आहेत, त्यांना या 2 केसेस संदर्भात अपडेट देणार आहेत. काय अधिक सांगाल? आपण पाहिलं तर मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत विवेक फणसळकर हे नागपूर देशमध्ये दाखल झालेले आहेत. या ठिकाणी ते मुख्यमंत्री त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ज्या संदर्भामध्ये सगळे मुद्दे घडलेले आहेत, विशेष करून मोर्चा जो आहे 24 तारखेला, त्या मोर्चा पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीनं सगळ्या माहिती जी आहे तो बंदोबस्त कसा असेल या अनेक विषयांवरती चर्चा करण्याकरता आलेलं असं सांगितलं होतं. पण या विषयी आम्ही जेव्हा फणसळकर यांना विचारलं असतं त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या पार्श्वभूमीवरती अधिवेशन सुरू आहे आणि एकंदर सर्व आढावा जो आहे तो आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना येत असतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट आहे, रुटीन भेट असं त्यांचं म्हणणं आहे. पण अधिवेशन आहे, त्याच पद्धतीनं जरांगे पाटील यांचे 24 तारखेला मुंबईचं आंदोलन असेल, आता विविध घटना ज्या त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती जे विवेक फणसळकर जे आहेत ते या ठिकाणी अधिवेशनाला आले असं देखील सांगितलं जाते. बर, आभार. आपण सविस्तर माहिती दिली अजित त्याबद्दल. पुढच्या बातमीकडे वळूया. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीकरता नवी दिल्लीला रवाना झालेले आहेत. किंबहुना ते दाखलही झालेत नवी दिल्लीमध्ये. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. शिवराज सिंह यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांनाही बदललं जाऊ शकतं असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. नेतृत्वाची हवा आमच्या डोक्यात नाही, आम्ही लोकशाही वाचवण्याकरता एकत्र आलो आहोत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. दुसरीकडे आम्हाला पदाची हाव नसून आमच्याकरता जनतेचं हित महत्त्वाचं आहे अशी घणाघाती टीका सुद्धा ठाकरेंनी भाजपवर केलेली आहे. ते आता जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये अचानक शिवराजजींना बदललं तसं कदाचित ते मोदीजींना बदलू शकतील. त्यात तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही. आमच्या डोळ्यासमोर माझ्या देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हा मुद्दा आहे. अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा, निमंत्रक म्हणा, त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का, त्याचाही विचार आज नाही तर उद्या हा करावा लागेल. आम्ही एकत्र जे आलेलो आहे ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे. ज्या पद्धतीने आता कालसुद्धा खासदारांचं निलंबन झालं, काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं. हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे. आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी, आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे. देश हा सर्वोच्च आहे, देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे. कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरची एक मोठी बातमी बघूया. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाकरता विशेष अधिवेशन बोलवण्यास नकार दिलेला आहे. हेच अधिवेशन पाहिजे असल्यास आणखी 2-3 दिवस वाढवा, पण मराठा आरक्षणावर तातडीनं निर्णय घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे. तुम्ही जनगणना करा किंवा मग टक्केवारी वाढवा, मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ घेतलेला आहे की याच्यात होतंय, करता येते, फक्त 24 डिसेंबरपर्यंत 2 महिन्याचा वेळ द्या दिला. आता काय आवश्यकता नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची. तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ करा. हेच 29 ऑगस्टपर्यंत 29 डिसेंबरपर्यंत वाढवा, काय अडचण नाही आहे. तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका. आता आम्ही नाही ऐकणार, मग आम्हाला नाईलाजानं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार. 24 डिसेंबरपर्यंत त्यांनी नोंदी त्यांना हव्या होत्या, आता नोंदी मिळाल्यात आणि नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित करायचा होता, तर नोंदी पण मिळाल्यात आणि कायदा पारित करायला अधिवेशन पण सुरू आहे. म्हणजे सेपरेट त्यांना विधानसभा बोलवण्याची आवश्यकता नाही. त्यांनी कायदेमंडळ त्यांच्या जवळ येतात आणि या अधिवेशनातच ते कायदा पारित करू शकतात. कारण आता विशेष अधिवेशन नसलं काही बोलवायची काही आवश्यकताच नाही आहे ना. अहवाल आला आहे, नोंदी मिळाल्यात शासकीय, मराठा आणि कुणबी एक ते सिद्ध झालं आहे. मग आता कशासाठी विशेष अधिवेशन बोलायचं, आणि असं त्यांनी करू पण नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा सुरू आहे. जर ओबीसी असेल
जर आई ओबीसी असेल तर मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर चर्चा करण्यात येते। या संदर्भात निर्णय घेता येईल का? या संदर्भात काही कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत का? 2 महिन्यांच्या आत जर वडिलांचा मृत्यू झाला आणि आईने मुलाचं पालन पोषण केलं तर आईची जात लावता येईल का? अशा वेगवेगळ्या विषयांवर निर्णय एका राज्याच्या हायकोर्टाने दिलेला आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबाने अशी मागणी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली होती। त्यामुळे या दोन्ही केसेसचा आधार घेत कायदेशीर बाबी तपासल्यावर यावर निर्णय घेणार असल्याची चर्चा बैठकीत करण्यात येते। त्यामुळे तुर्तास तरी जरांगे यांच्या मागणीवर निर्णय होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला। मराठा समाज 6 कोटी असल्याचं जरांगेंनी म्हटलं होतं। त्यामुळे जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे असंही ते म्हणालेत। 1931 साली झालेल्या जनगणनेमध्ये ओबीसी 54% असल्याचं म्हटलं होतं। मात्र आता सवलत द्यायचं म्हटलं की जातीच्या आकड्यांकरता अडवणूक होताना दिसते असंही ते म्हणाले। 1931 साली जी इंग्रज सरकारनं त्यावेळेला जातीगणना केलेली होती त्याच्यामध्ये ओबीसी 54% आहे असं त्यांनी म्हटलं। मंडल आयोगाने सुद्धा तेच म्हटलं। पण आज सुद्धा प्रत्येक ठिकाणी काही द्यायचं घ्यायचं म्हटलं एखादी सवलत तर लोक कोर्टात जातात आणि कोर्ट विचारतं की तुमचा एम्पिरिकल डाटा द्या, तुमचे आकडे सांगा, तुम्ही किती आहेत ते सांगा। मग त्यांना ते तरी सांगितलं पाहिजे कोर्टानं की याच्या पुढे जे आहे तुम्ही आम्हाला 54% आहात, आम्ही ओबीसी धरून चाला। मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते जरांगे म्हणाले काहीतरी 6 कोटी आहेत मराठा समाज असं काहीतरी त्या दिवशी मी ऐकलं, काय कमी जास्त 6 कोटी आहेत। आता 6 कोटी जर म्हणजे ते 50% झाले आणि 50% मध्ये बाकीचे सगळे समाज, मग आता ते कसं काय खरं म्हणायचं? होऊ द्या ना, ते 50% आहेत का ओबीसी 54% आहेत? आता ओबीसी 54% आहेत, ते 50% आहेत, बाकीचे सगळे आहे असं म्हटलं तर हिशोब गेला 150 कोटी 150%वर। 12 कोटीच्या ऐवजी 18 कोटी 20 कोटी लोकसंख्या असली पाहिजे महाराष्ट्राची। फुलंब्री इथं आज ओबीसी एल्गार महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। फुलंब्री शहरात या एल्गार महामोर्चाकरिता मोठ्या प्रमाणात विविध जातींचे बांधव सहभागी झालेत, सामील झालेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ओबीसीला धक्का न लावता द्यावं। मराठा समाजानं दादागिरी करून लोक गोळा करू नयेत। आम्ही सुद्धा संख्येने मोठे आहोत, आम्ही घाबरत नाही। छगन भुजबळ साहेब एकटे नाहीत, हे जरांगे पाटील यांनी लक्षात ठेवावं। कुणबी नोंदी संशयास्पद आहेत, त्याचा तपास सरकारनं करावा, अशा मागण्या ओबीसी समाजाच्या बांधवांनी केल्या आहेत। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी फुलंब्रीमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे। मी त्या मोर्चामध्ये आपण बघू शकतो फार मोठ्या संख्येने ओबीसी समाज एकत्रित जमलेला आहे आणि फुलंब्रीच्या चौकातून हा फुलंब्री तहसील कार्यालयावर हा मोर्चा निघालेला आहे। दादा काय म्हणणं आहे नेमकं, हा महाएल्गार कशासाठी? आज फुलंब्रीमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चाची प्रमुख मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना स्वतंत्र देण्यात यावं, ओबीसी मधून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये। जे बॅकडोर एंट्री कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या माध्यमातून सुरू आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी। ज्यांचे ओरिजिनल कुणबी प्रमाणपत्र सुरुवातीला आहे, पुरावे आहेत, त्यांना आम्हाला द्यावं, त्यांचा आमचा विरोध नाही आहे। परंतु सध्या जे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो प्रकार चालू आहे आणि ओबीसी मध्ये बॅकडोर एंट्री जो घालण्याचा प्रयत्न चालू आहे, आमच्या आरक्षणामध्ये धक्का न लावता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं। आणि अजून एक महत्त्वाची आमची इशारा आहे जरांगे पाटलांना की आदरणीय ओबीसींचं जे आराध्य दैवत आहे छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यावर तुम्ही आरोप, चुकीची भाषा, एकेरी भाषा, शिवीगाळ, धमक्या हे प्रकार तात्काळ थांबावे। आम्ही पण संख्येने कमी नाही, आमची सुद्धा रस्त्यावर उतरायची अजून तरी इच्छा नाही आहे, परंतु तुम्ही आम्हाला प्रवृत्त करू नका। आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे एकटे नाही आहेत, त्यांच्या मागे 375 जातीतील सर्व समाज। खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन झालेलं आहे। आज त्याविषयी त्या थेट न्यूज 18 लोकमतशी बोलणार आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास त्यांच्याशी संवाद साधतायत। प्रशांत,
लोकसभेचा संसदरत्न पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना मिळालेला आहे। याआधी तो अनेकदा मिळालेला आहे, मात्र सुप्रिया सुळे यांचं आज निलंबन झालं, अमोल कोल्हेंचं पण निलंबन झालं। त्या दोघांनी दूरध्वनीवरून न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिलेलीच आहे, पण त्या थेट आत्ता आमच्या प्रतिनिधी सोबत म्हणजे प्रशांत लीला रामदास यांच्या सोबत आहेत। आपण प्रशांत यांच्याशी बोलणार आहोत, समजून घेणार आहोत की सुप्रिया सुळे यांचं नेमकं म्हणणं काय आहे। सुप्रिया सुळे मगाशी बोलताना असा त्यांनी उल्लेख केला होता, आता खरं तर ते आमच्याशी सविस्तरपणे बोलतील, पण त्यांनी असा उल्लेख केला होता की शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात काय झालं हे आज तुमच्यावरती कारवाई झाली? या देशामध्ये आणीबाणी आहे, लोकशाही क्या हुआ या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावं अशी मागणी त्या करत होत्या आणि त्याच वेळेला गोंधळामध्ये त्यांचं आणि अमोल कोल्हेंचं पण निलंबन झालेलं आहे। त्या काही क्षणात आपल्याबरोबर जोडल्या जातील, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास त्यांच्या सोबतच आहेत। पण आज एकंदर म्हणजे कालचा आणि आजचा दिवस मिळून दोन्ही सभागृहांमधून मिळून 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे। आज 59 खासदारांचं निलंबन झालं, तर काल इतर सगळ्या खासदारांचं निलंबन झालं, तो आकडा 100च्या पार होता। एकूण 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये दोन्ही सभागृहात, राज्यसभा लोकसभा दोन्ही मिळून। सुप्रिया सुळेंसोबतची एक्सक्लुझिव्ह बातचीत आपण बघणार आहोत। आत्ता मात्र पुढच्या बातमीकडे वळतोय। 1990 साली काढलेल्या रथयात्रेप्रमाणेच आणखी एक रथयात्रा काढण्यात येणार आहे। 8 जानेवारीला ही रथयात्रा गुजरातमधल्या अहमदाबादमधून सुरू होणार आहे। ती मध्य प्रदेशच्या मार्गाने उत्तर प्रदेशातल्या अयोध्येला जाणार आहे। एकूण 14 शहरांमधून ही यात्रा जाणार आहे। 1400 किलोमीटरचं अंतर पार करत 20 जानेवारीला अयोध्येत ही यात्रा पोहोचणार आहे। अहमदाबादची रामचरितमानस ट्रस्ट न्यूरणीप या संस्थेनं रथयात्रेचं आयोजन केलेलं आहे। या रथयात्रेच्या मुद्द्यावर विरोधकांनी भाजपवर टीका केली। मोदी सरकारने 10 वर्षात खूप विकास केला असं यांचं म्हणणं आहे, तर यांना रथयात्रा करायची गरज काय? आखरी यांनी या देशाला लुटलं, देशाच्या सगळ्या व्यवस्थेला संपवलं आणि म्हणून आपलं हे पाप लपवण्यासाठी एकदा धार्मिक अध्याय सुरू करायचा आणि धार्मिक याच्यावर लोकांना गुंतवायचं हा यांचा प्लॅन आहे। मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी जर एवढ्या वर्षानं विकासाचं राजकारण करते, त्यांनी विकासाच्या विषयावर रथयात्रा निश्चित काढली पाहिजे। विकासाची रथयात्रा गावगाव कसे लोक रोखतायत बघा, यांच्या ज्या योजना फसव्या योजना त्या गावगाव सांगत असताना किती प्रत्येक गावात या रथाला अडवलं जात आहे। कारण ह्या घोषणा याच्याविषयी आम्ही शिवसेनेनं तर उद्या चर्चा केलेल्या आहे, पुन्हा एकदा आम्ही चर्चा घेणार या विषयावर की ज्या पद्धतीने हे रथ फिरतात, वाटतं या रथाला का अडवतात याचा विचार व्हावा आणि ह्या रथाला अडवतात म्हणून ही रथयात्रा काढली जाते। सविस्तर बातम्या आपण बघत होतो, बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। वेगवान स्वरूपातल्या घडामोडी काही क्षणात घेऊन येतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।